ऐका हो, हा बोल ना. दरवर्षी आपण एवढी सजावट करतो, धावपळ करतो, पण बाप्पा आल्यावर मात्र आपलं घर आनंदाने भरून जातं. होय ग, बरोबर आहेस. बाप्पा घरात आल्यावरती आपल्या घरातील ताणतणाव, दुःख हे सर्व नाहीसे होतात. जणू काही बाप्पा आपल्या डोक्यावरचे ओझे स्वतःवरती घेतात. हो झाली, बरोबर आहे तुमचं. ताई तुला आठवतं लहानपणी आई म्हणायची गणपती बाप्पा आले की लक्ष्मीबाई म्हणजेच गौऱ्या सुद्धा येतात. त्या दिवसात आपण किती मज्जा करायचो ना, खूप भारी वाटायचं. आजही ते क्षण आठवून माझे डोळे पाहत होतात. बरोबर आहे, पण एक गोष्ट लक्षात ठेव, बाप्पा आपल्या घरी फक्त 10 दिवसांसाठी येत नाही, तर ते आपल्याला शिकवून जातात प्रेमाने राहणे, एकमेकांना समजून घेणे आणि छोट्या छोट्या गोष्टीत आनंद शोधणे. हो, खरं आहे तुमचं. हो, खरं आहे. बाप्पा आपल्याला एकटीची ताकद दाखवतात आणि हा एक सण नसून सर्व नात्यांना एकत्र घट्ट बांधण असते. गणपती बाप्पा मोरया. अरे आप्पा कुठं आहे? उद्या गणपती आणायला जायचे का नाही? काय म्हणत होतं, उद्याचं नियोजन का? अरे तोच विषय चाललाय. काय सांग, काय बोलत होता आता? किती संकट आली आणि किती दुःख आली तरी आपल्या आयुष्यातील ऊर्जा निर्माण करणारा हा आपला एक बाप्पाचा असतो. आणि उद्या तो एक दिवस येणार आहे, तो खूप आनंदाचा असणार आहे, कारण आपले बाप्पा ते घरी येणार आहे. गणपती बाप्पा मोरया. बरं, आता सगळं ठीक आहे. आता वर का आपल्याला सकाळी गणपती बाप्पा आणायला जायचे. ठीक आहे, चल.